आणि आता महत्त्वाच्या हेडलाईन्स इन असोसिएशन विथ एव्हरेस्ट इझी शेफ शेफ वा मिनिटांत प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते आक्रमक, तर विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात जीआर कसा काढला, भुजबळांचा सवाल। हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा, मराठा समाजाला दिलेल्या कुणबी दाखल्यांची श्वेतपत्रिका काढा, ओबीसी बैठकीमध्ये विजय वडेट्टीवार यांच्यासह पंकजा मुंडे यांची मागणी। ओबीसींच्या ताटातील आरक्षण कुणीही घेणार नाही, खडाखोड केलेले कुणबी दाखले रद्द होतील, खोटे प्रमाणपत्र वाटप झाले असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे आश्वासन। दिवाळी आधी प्रमाणपत्र वाटप करा, नाहीतर अवघड होईल, जीआर रद्द करायला बापाची पेंड आहे का? मराठा आरक्षणाबाबतच्या जीआर रद्दच्या मागणीनंतर जरांगे पाटील संतापले। छगन भुजबळ जातीयवादाचा नरकासूर, मंत्रिमंडळातून काढून टाका, जरांगेंचा हल्लाबोल, आरक्षण खाऊन यांचं रक्त बोगस झालंय, जरांगेंची पंकजा मुंडेंवरही टीका। पुरात शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली, त्याचे पुनर्वसन कसे करायचे? सरकारने कृषी धोरण जाहीर करावं, लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत, शरद पवार यांचीही मागणी। सिंहगड रोड पोलिसांनी दिलेलं पत्र गौतमी पाटीलने 4 दिवसांपूर्वीच स्वीकारलंय, मात्र अद्यापही संपर्क नाही, गौतमीला म्हणणं मांडण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये येण्याच्या पत्रातून सूचना। गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? गौतमी पाटीलच्या कारच्या अपघात प्रकरणानंतर चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, व्हिडिओ व्हायरल, पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला नोटीस। चंद्रकांत दादांच्या ऑफिसमधला पाटील नावाच्या व्यक्तीचा फोन चेक करा, त्याने किती वेळा निलेश घायवळ याला फोन केला हे समोर येईल, रवींद्र धंगेकर यांचा आरोप। हातपाय सलामत ठेवायचं असेल तर शेतकऱ्यांचं हित पहा, नाहीतर पीक विमा कंपनीच्या ऑफिसचा चुरा करू, आमदार संतोष बांगर यांचा अधिकाऱ्याला दम, ऑडिओ क्लिप झाली व्हायरल। नाशिकमध्ये बेपत्ता तरुणाच्या घातपाताच्या संशयावरून स्थानिकांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज नंतर जमावाची मात्र पोलिसांवरच दगडफेक। 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला सर्दीची औषधं देऊ नका, बाल मृत्यूच्या घटनांची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ही सूचना, तमिळनाडू सरकारकडून कोल्ड ड्रिप कफ सिरपच्या विक्रीवरती बंदीचा आदेश। तमिळनाडूसह मध्य प्रदेश आणि केरळ सरकारकडून कोल्ड ड्रिप आणि नेक्स्ट डीएस सिरपवरती बंदी, मुलांच्या मृत्यूनंतर विशेष तपास पथक राज्यस्तरीय चौकशी करणार। कोल्ड ड्रिप सिरप जप्त करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारची राज्यभरात मोहीम, छिंदवाडातील मृत्यू झालेल्या 11 मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची भरपाई देणार, उपचार घेत असलेल्या मुलांचा खर्चही करणार सरकार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीमध्ये दाखल, तर शहांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रीही उपस्थित, शहांच्या हस्ते उद्या विविध विकास कामांचं होणार उद्घाटन। एकीकडे युतीचं भाष्य, दुसरीकडे भाजपची स्वबळाची भाषा, भाजपनं कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी, अन्यथा कार्यकर्ते मरतील, मंत्री गुलाबराव पाटील यांचं विधान। उद्धव ठाकरे रामदास कदम यांना कोर्टात खेचणार, माफी मागा अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरे जा, बाळासाहेबांबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर अनिल परब यांचा इशारा। बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सीबीआय चौकशीची मागणी करणार, रामदास कदम यांचा हल्लाबोल, आरोपांबाबत उद्धव ठाकरे यांनी उत्तर देण्याचंही आव्हान। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना केली, रामदास कदम यांना किंमतही मोजावी लागणार, संजय राऊत यांचा इशारा। कदमांवरती अब्रू नुकसानीचा दावा करणार अनिल परब आक्रमक, तर मी बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या दाखल्यानं बोललो, परब डॉक्टरवरही दावा ठोकणार का? कदमांचा पलटवार। Co-powered by the bold look of color, co-powered by Indian Oil, स्वागत जहां